हाय फ्रेंड्स, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं फूड क्रशमध्ये स्वागत आहे. दरवेळी शिळा भात उरला तर त्यापासून काय करायचं काही कळत नाही. फार तर फार आपण काय करतो, फोडणीचा भात करतो आणि मोकळं होतो. आज आपण त्या उरलेल्या शिळ्या भातापासून टेस्टी, क्रंची आणि चटपटीत असे डोनट्स करणार आहोत. चला तर मग बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य. डोनट करायसाठी हा मी सकाळी शिजवून घेतलेला भात घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ताजा भात पण वापरू शकता. याला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे. आता मी याच्यात उकळून घेतलेलं कॉर्न ॲड करते आहे. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यात ॲड करू शकता. एक ग्रेट केलेलं गाजर, चीज, ग्रेट केलेला चीज आहे. 1 क्यूब घेतलेला आहे इथे, 1 ते 2 क्यूब्स. आणि मी आता याच्यात जिरेपूड ॲड करते. आणि हे लसण पावडर. तुमच्याकडे जर लसण पावडर नसेल तर तुम्ही लसण कुटून ॲड केले तरीही चालेल. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ जरा बेताचंच, कारण चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं. आता मला इटालियन फ्लेवरिंग द्यायचे आहेत, म्हणून माझ्याकडे हे काही हर्ब्स आहे जे मी वापरणार आहे. हे ऑरेगॅनो. जर तुमच्याकडे हे हर्ब्स नसेल, तुम्ही मिक्स हर्ब्स जे पिझ्झाला वापरतात ते वापरलं तरीही चालेल. पासली जरा जास्त वापरते. किंवा तुम्ही हळद तिखट घालून गरम मसाला ॲड करून इंडियन फ्लेवर दिलं तरीही खूप छान लागेल. थाईम जरा स्ट्रॉंग असतं, म्हणून मी थोडंसं स्प्रिंकल करून घेईल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही शेजवान चटणी, सोया सॉस, चिली सॉस ॲड करून चायनीज सुद्धा बनवू शकता. आता याच्यात चिली फ्लेक्स, ते पण चवीनुसार ॲड करायचं. आता याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. भात जर नरम शिजला असेल तर गोळा बनवायला सोपं जातं. जर भात कोरडा असेल तर थोडं जास्त आपल्याला मळून घ्यावं लागेल त्याला. कुठलंही फ्लेवर ॲड करून तुम्ही हे डोनट्स बनवू शकता तुमच्या चवीनुसार, किंवा जे पण घरी अवेलेबल आहेत त्यानुसार. मी याला व्यवस्थित मळून घेते. तुम्ही बघू शकता याचा छान असा गोळा मळून झाला आहे. आता मी यात ब्रेड क्रम्स ॲड करते आहे. ब्रेड क्रम्स नसेल तर तुम्ही याच्या जागी तांदळाचं पीठ किंवा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर, इवन बेसन सुद्धा ॲड करू शकता. आणि जर रवा ॲड करायचा असेल तर त्याला थोडं पाण्यात भिजवून ॲड करायचं. याला व्यवस्थित मळून घ्यायचं. संध्याकाळच्या वेळेस स्नॅक्स म्हणून मुलांसाठी केले तर मुलांना खूप आवडतात हे डोनट्स. व्यवस्थित मळून घेऊया. जर कोरडं वाटत असेल तर थोडं पाणी ॲड करायचं. मी अगदी थोडंसं एवढं पाणी ॲड करून याचा गोळा करून घेईल. भात जर ओला असेल तर पाणी ॲड करायची गरज पडत नाही, पण कोरडा असेल तर पाणी ॲड करावं लागेल तुम्हाला. आता आपल्याला याला चांगला गोळा करून घ्यायचे आहे. असे डोनट्स बनवून आपण रात्री फ्रीजमध्ये ठेवले आणि सकाळी तळून घेतले तरी आयत्या वेळ नाश्त्याला पण खूप छान होतात. आता तुम्ही बघू शकता गोळा छान मळून झाला आहे. आता आपण याचे डोनट्स करून घेऊ. मी हाताला तेल लावून घेते आणि याचा छान असा मोठा बॉल आपल्याला घ्यायचा आहे. ज्या आकाराचे डोनट करायचे आहे त्या आकाराचं. आणि मी पोलपाटावरती एक प्लॅस्टिकची पन्नी ठेवून घेतली आहे, जेणेकरून ते चिपकणार नाही. आणि याचं असं गोल पॅटीस सारखं थापून घेते. खूप आपल्याला थिन करायचं नाही आहे, थिक ठेवायचं आहे. डोनट जसे जाड असतात तसे. आता या कुकी कटरनी मी याला कट करून घेईल. तुमच्याकडे कुकी कटर नसेल तर तुम्ही वाटी किंवा ग्लास कसाचाही वापर करू शकता. याचे साइड्स काढून घेऊ आपण.
आणि मध्ये छिद्र करायला माझ्याकडे एक छोटं कुकी कटर आहे, त्याने मी मध्ये होल करेल. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कोल्ड्रिंकच्या बॉटलचं झाकण सुद्धा यूज करू शकता. तुम्ही बघू शकता आपलं डोनट रेडी आहे. मी तुम्हाला याची थिकनेस दाखवते. छान असं जाडसर असं मी डोनट बनवून घेतलंय. आता बाकीचे डोनट्स पण आपण बनवून घेऊ. आता हे डोनट्स तळण्यासाठी रेडी आहे. चला मग तळून घेऊ. तेल मी गरम करायला ठेवलं आहे. तेल जरा जास्तच घेतलं आहे. आता याच्यात एक एक डोनट ॲड करायचं आहे. डोनट फ्राय करताना गॅसची फ्लेम कधी पण मीडियमवर ठेवायची. खूप हाय पण नको. खूप हाय असेल तर ते वरतून क्रिस्पी होतील आणि आतून कच्चे राहतील, आणि खूप लो असेल तर ते डोनट्स तेल खूप पिणार. त्यामुळे त्याला मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला आहे. आता आपण याला अलगद फ्लिप करून घेऊ. वाव, खूप मस्त असा कलर आला आहे. बाकीचे पण डोनट्स आपण फ्लिप करून घेऊ. मस्त खरपूस झालेले आहेत. सेम असं आपण दुसरीकडनं पण फ्राय करून घेऊ. डोनट्स रेडी झाले आहेत. आपण त्याला एका ॲब्झॉर्बन पेपरवरती काढून घेऊ. हे डोनट तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. हिरवी चटणी, सॉस, मेयोनीज किंवा तसेही खाल्ले तरीही खूप छान लागतात, कारण आपण ऑलरेडी त्याच्यात खूप फ्लेवर ॲड केलं आहे. खूप मस्त ॲरोमा येतो आहे. आता आपण बाकीचे पण डोनट्स फ्राय करून घेऊ. डोनट्स आर रेडी. मी याच्यावरती मेयोनीज आणि टोमॅटो केचपनी डेकोरेट केलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कुठल्याही चटणीसोबत याला सर्व करू शकता. खूप खरपूस होतात हे डोनट्स. नक्की करून बघा. कोणी म्हणणार नाही शिळ्या भातापासून केले आहे. आणि आवडलं तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.